वेलकम बैक टू वर्सटाइल व्लॉगर साई ज्योति एंड मैं हूँ आप सबकी प्यारी चहेती साई ज्योति। तो गाइज आज का व्लॉग है वो व्लॉग बताएंगे वेदांत। तो आज इसी के ऊपर व्लॉग है एंड बताएगा वेदांत। सो प्लीज वेदांत आप बताइए हम किस चीज का व्लॉग कर रहे हैं। हम लोग एक क्रिकेट इवेंट में जाने वाले हैं जिसमें मुझे एज अ सेलिब्रिटी गेस्ट बुलाया है। ओह सेलिब्रिटी, वाह। और हम लोग जा रहे हैं एज ए सेलिब्रिटी पेरेंट्स। वैसे मम्मी भी सेलिब्रिटी ही है, ये तो पता है आपको। पता है, सबको पता है, सबको पता है। तो ये हुआ हमारा रॉक स्टार वेदांत। यो सो मिलते हैं गाइस, स्टे ट्यून्ड। के मेले में जाएंगे। अब तो कुंभ के मेला खत्म हो गया है। गाइस अभी हम लोग निकल गए हैं, बैठ गए हैं अपनी गाड़ी में एंड जा रहे हैं भाईंदर। एंड यहाँ पर है हमारा ड्राइवर। यहाँ पे है हमारा हीरो। सो गाइस यहाँ पर अभी हम पहुँचने वाले हैं, पहुँच गए हैं ऑलमोस्ट। वेदांत टीम गोसे कॅप्टन किशोरला विनंती करतोय तर आमच्या एका कॉलवर लगेच तुला यावं लागेल मित्रा। वेदू आपण बघतोय मान्यवर कक्षामध्ये वेदांत छेत्री बाल कलाकार इथे उपस्थित आहेत, चाइल्ड आर्टिस्ट आणि टेलिव्हिजन साठी तसेच वेगवेगळ्या ऍड साठी तसेच अमेझॉन प्राईमच्या ऍड साठी हा मुलगा काम करतोय आणि त्याला त्याच्या परिवाराचा सपोर्ट अफलातून देते आहे। वेलकम वेलकम वेदांत छेत्री जी, आपका भी स्वागत है। आपके परिवार का सपोर्ट अच्छी तरह से मिल रहा है और भविष्य में एक हीरो के तौर पर आपको हम देखना चाहेंगे। चला या मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे नो डाऊट सामनावीर सागर शेळके। या सागर प्लीज। आणि दोन्ही टीम कॅप्टन सुद्धा यस किशोर इथे उपस्थित आहेत आणि मी मंचावरील पाहुण्यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। कोळशे संघाचा कर्णधार आलाय तसेच गोरसे संघाचे किशोर देखील इथे उपस्थित आहेत आणि पुढची मॅच तीन षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या फक्त 3 षटकांची मॅच असेल। आणि वेदांत छेत्री एक बाल कलाकार आहे, अमेझॉन प्राईम तसेच टेलिव्हिजन आणि एकूणच वेगवेगळ्या ऍड्स मध्ये आपण त्याला पाहत असतो आणि तो आपल्या इथलाच रहिवासी आणि खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी तो इथे आलाय आणि त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय आणि त्याच्या शुभ हस्ते टॉस होते। क्या बात आहे, अगदी परफेक्ट टॉस केलाय। यस टेल इट इज म्हणजे कोळशे संघाने नाणेफेक जिंकले। आपला निर्णय त्वरित क्षेत्ररक्षण, थँक्यू व्हेरी मच। चला बघूया आपण गोरसेची बॅटिंग आणि कोळशेचं क्षेत्ररक्षण। तर मॅन ऑफ द मॅच सागर शेळके इथे आले आणि करायला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, तो म्हणजे सागर शेळकेला। वेदांत छेत्री आणि त्यांचे आई वडील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच लक्षात घ्या वेदांत छेत्री आणि त्याचा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या आई देखील ब्लॉगर्स आहेत, त्यामुळे निश्चित या सगळ्या घटना इकडच्या सगळ्या घटना त्या आपल्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करतील याबद्दल शंका नाही आहे। नो डाउट वी आर वेटिंग फॉर दॅट एब्सोल्यूट। लेकिन एसीएम बॉयज टीम कैप्टन सुंदर भाई आपको आना है, आपका भी एक खास सम्मान इस मंच पे किया जाएगा। नीलम डाउट मैडम ने विनंती करते की त्यांच्या शुभ से एक सहभाग चिन्ह आपण देऊया टीम एसटीएम 111 ला। चांगली फाइट दिली सुंदर भाई, अच्छा फाइट दिया आप लोगों ने, लेकिन में और बहुत कुछ आपको सीखना पड़ेगा। थैंक यू फॉर कमिंग हियर। नीलम डाउट मैडम यांच्या शुभ से हा खास सहभाग चिन्ह देताना आम्हाला आनंद होतोय। एसटीएम 111 महिला राष्ट्रांमध्ये फलंदाज दाखल झाले, जबरदस्त फलंदाज आहेत। नेहमीच जर पाहिले गेले तर मिस्टर मुकादम याही नावाची चर्चा संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये केली जाते। मिस्टर मुकादम सज्ज झाले, सज्ज क्रमांक जर पाहिले गेले तर मिस्टरचे आतापर्यंत 4 सेट भेटून झाले। बोलत या
इथे जर पाहिलं गेलं तर व्यवस्थित मॅच खेळाडूमध्ये एका दिवसाच्या बॉलचा डीप विकेट चषक आहे एकदा कंप्लीट केला दुसरा प्रयत्न चाललेला मैदानाच्या आतमध्ये वेगाने तो कंप्लीट केला काय आणि कुठे विकेट दाखवले दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं कमीच नाही बघतायत दोन्ही जर पाहिले गेले तर चांगले पंच आहेत आणि जबरदस्त पंचाची भूमिका या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. बॉल तयार संदेशसाठी षटकाचा पुढचा बॉल इथे हपापूल करण्याचा प्रयत्न होता बॅटर बॉलचा संपर्क करण्यात थोडासा पडल्याचा खाली असला सूरज केनेचे नॉनस्ट्राईक सागर शेळकेचा स्ट्राईक वर असतं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये सागरनं घातलेला धुमाकूळ जबरदस्त होता. 12 चेंडूमध्ये 49 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. हार्दिक स्वागत करते. वेलकम अमोल वेतोसकर सर, आपले स्वागत आहे. काय तर ठाणा वर्सेस भिवंडी असं म्हणायला हरकत नाहीये. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रत्येक संघाचा आम्ही सहभाग करतोय, सन्मान करतोय. मीरा भाईंदर युवा सेना चषक 2025 मध्ये आणि कौतुक आहे आमच्या या सगळ्या संघांचा. युवा सेनेतर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. आमचे सगळे मान्यवर तिथे उपस्थित राहून या घोडसई ब टीमचा हा सन्मान करतायत. आमचे आयोजक तसेच आमचे आपल्याला एक चाइल्ड आर्टिस्ट दिसतो तो म्हणजे वेदांत छेत्री. त्यांचा आणि एकूणच त्यांचा परिवाराचा आम्ही एक खास सन्मान करतोय. त्यांची मम्मी देखील एक चांगली ब्लॉगर आहे आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या एकूणच मान्यवरांच्या शुभ हस्ते मनोज भाऊ मयेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्यांना एक आठवण भेट दिली जाते आमच्या एकूणच मान्यवरांच्या शुभ हस्ते. थैंक यू वेरी मच वेदांत छेत्री जी, आपकी ये कला और बढ़ती रहे, यही सदिच्छा हमारी मंच की ओर से. मैंने पहले भी कहा था आज चाइल्ड आर्टिस्ट आप हो, भविष्य में आप बहुत बड़े कलाकार बन जाए हमारे देश के लिए. थँक्यू. वेदांत छेत्री इथे उपस्थित होते आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचा देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करते. चला बढ़िया मैच करें. गाइस अभी हम लोग यहाँ से निकल गए हैं एंड यहाँ पे है वेदांत को सम्मानित किया गया है. शो योर ट्रॉफी एंड दिखाओ वेदू फेस. एंड यहाँ पर हम लोग को भी सम्मानित किया गया है मीरा भाईंदर युवा सेना चषक. सूरज को भी मिला है, ये देखो गाइस, एंड मुझे भी मिला है. एंड हमने कुछ खाने के लिए भी लिया है, स्प्राइट एंड चनाचूर गरम. कैसा लगा आपको हमारा ये छोटा सा व्लॉग? आई होप कि आप सबको बहुत पसंद आया होगा क्योंकि सबसे शॉर्ट ब्लॉग था ये. अगर पसंद आ रहा हो ना तो प्लीज हमारे चैनल को लाइक करना, सब्सक्राइब करना, कमेंट करना और अपने फ्रेंड्स को शेयर भी करना. और यहाँ पर जो आपको बेल बटन दिख रही है उससे भी क्लिक करना ताकि हमारा वीडियोस का जो भी नोटिफिकेशन है वो आप तक पहुँचे और कोई भी वीडियोस आप मिस ना करें. तो गाइज वी आर वेरी प्राउड कि आज वेदांत को ये जो यहाँ पर है मीरा भाईंदर युवा सेना चषक 2025, तो यहाँ पर वेदांत को एज अ चाइल्ड आर्टिस्ट एंड हम लोग को भी वहाँ पर एज ए गेस्ट बुलाया गया. एंड वेदांत कुछ कहना चाहते हैं, सो प्लीज वेदांत. थैंक यू ऋषिकेश अंकल फॉर कॉलिंग मी एज अ चाइल्ड एक्टर. दिल से थैंक यू कहना चाहूँगी ऋषिकेश अशोक उभे जी को. उन्होंने हमें सम्मानित किया वहाँ पे एंड बहुत ही अच्छा लगा. भले ब्लॉग मेरा छोटा सा था बट आई होप कि आप सबको अच्छा लगा होगा. सो गाइज अब हम करते हैं ये व्लॉग को यही खत्म और मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. टिल देन बाय बाय.